ज्योतिराव फुले यांनी शाळा काढल्या आणि स्वतः आपल्या पत्नीला शिक्षित करून शिकवून त्यांना महिलांना शिक्षण देण्यासाठी एक उभारी दिली आणि आज आपण संपूर्ण देशभरात आपण सर्व ठिकाणी महिला आघाडीवर बघत आहोत, शिक्षण घेत आहेत आणि चांगल्या पदावर विराजमान होत आहे। त्या त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले त्यांनी मुलींची शाळा 1848 रोजी सुरू केली। त्यांचा जन्म 1831 रोजी झाला। ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत ते आपल्या गावासाठी मार्गदर्शन या ठिकाणी ते करत आहेत। त्यांचं सर्वप्रथम आपण सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक इतर शिक्षक यांनी आम्हाला इथे बोलण्याची आणि कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। क्रांतिकारक शिक्षिका, समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व जमलेलो आहोत। ज्या काळात स्त्री शिक्षण म्हणजे पाप समजले जायचे, ज्या काळात मुलींनी शाळेचा उंबरठा ओलांडणे गुन्हा होता, त्या काळात सावित्रीबाईंनी हातात पुस्तके घेतली आणि समाजाच्या अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश टाकला। प्रथम म्हणजे आज आम्ही बघितलं इथे की मुलांपेक्षा जास्त मुलींची संख्या आहे ते स्टेजवर येऊन बोलण्याची, ते त्यांना खरी आदरांजली आहे आपल्याकडून। म्हणजे आज त्यांच्या पुण्याईनं महिला म्हणून, स्त्री शिक्षिका म्हणून आपल्या शाळेत हे जे काम करते तर त्या कामाला खरं तर सार्थक होणार नाही, म्हणून या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी उभी आहे।